नमस्कार. आपण पाहता सम्मान देश का या चॅनल मध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. भावांनो, प्लीज आपण आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कित्येक लोक बोलतात की सर आम्हाला तुमचं व्हिडिओचं नोटिफिकेशन आम्हाला येत नाही. तर त्यांना एकच सांगायचं आहे की जर तुम्ही बेल आयकॉन असाल तर त्याला तुम्ही प्रेस करा आणि तुम्ही बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला आमच्या येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आपण आपल्या या व्हिडिओला संवादला सुरुवात करूया. आम्ही जर म्हणतो की माणुसकी हा धर्म आहे, जर माणुसकीचा धर्म आहे, जर आम्ही म्हणतो ते खरंच बोलतो का किंवा वरवर बोलतो? काही लोक म्हणतात सर्व धर्म समभाव असे म्हणतात, काही लोक असे म्हणतात की सर्व सर्व धर्म समभाव हे खोटं आहे असं बोलतात. काही काही पुरारी काही धर्म रक्षक किंवा संघटना आहे किंवा त्याच्या अधिकारी पदाधिकारी बोलतात की सर्व धर्म समभाव हे खोटं आहे असं बोलतात. मग काय खरं आहे? कोणती गोष्ट खरी आहे ते तरी सांगा. आज आम्ही एखाद्या धर्माचा म्हणला, ख्रिश्चन धर्माचा म्हटलं का त्याच्या समोर राग द्वेष, मुस्लिम धर्माचा म्हटलं का त्या राग द्वेष, अनेक गोष्टीमध्ये आम्ही काय करतोय, गुरफटत चाललोय. आम्ही आमच्या धर्म जो आहे, आम्ही म्हणतो की आम्ही ह्या धर्माचा अभिमान आहे तर असला पाहिजे धर्माचा. पण तुमच्यासाठी एक लक्षात ठेवा, आमच्यासाठी माणुसकी हा धर्म पाहिजे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारे जे लोक आहेत की जे नेते आहेत, त्यांनी प्रत्येक समाजाला संघ घेऊन चाललेलं आहे. प्रत्येक मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो किंवा शीख असो, जो तो आपल्या धर्माचा आहे. मग हे सर्व गोष्टी चालत असताना आमच्या मनामध्ये आजही हिंदू मुस्लिम आमच्या मनात चालू आहे, हिंदू ख्रिश्चन चालू आहे. म्हणजे एक प्रकारचं एक प्रकारची टीका, एक प्रकारचं विष आमच्या मुखामध्ये त्या व्यक्तीविषयी किंवा त्या समाजाविषयी आहे. मग आम्ही त्या समाजाविषयी बोलतो, त्या समाजाविषयी करतो. काही लोकांनी वक्तव्य केलं की पांढरे पादरी हिरव्या चादरी, म्हणजे त्यांना ख्रिश्चन आणि मुस्लिम बद्दल बोलायचं आहे. मला एक सांगा, तुमच्या आज जर तुमच्या भारत देशामध्ये जो कोण मुस्लिम व्यक्ती आहे, मुस्लिम आपला भाऊ आहे, तो पाकिस्तानचा नाहीये, तो भारतामधला आहे. मग जर पाकिस्तान मधले मुस्लिम आहे तर तुम्ही त्यांच्याविषयी बोलता, पण तो व्यक्ती जर भारतीय व्यक्ती मुस्लिम आहे तर तुम्ही त्याला पर व्यक्तीसारखी किंवा पर देशातल्या व्यक्तीसारखी वागणूक त्याच्याशी का करता? मी जर सांगितलं, शाहू फुले आंबेडकर या त्यांच्या विचारसरणीवर चालणारे अनेक नेते आहेत आणि अनेक नेते ते काम करतात. हे सर्व त्यांच्या विचारसरणीवर, म्हणजे सर्व धर्म समभाव यांना घेऊन चालणारे अनेक संघटना आहेत. पण आज एक संघटना, ज्याला लोक काही कट्टरवादी बोलतात, हिंदुत्वादी संघटना बोलतात, आज संघटना प्रत्येक सभेमध्ये जाऊन प्रत्येक नेते एका धर्माविषयी दुसऱ्या धर्माविषयी टीका करतात. मुस्लिमांविषयी वेगवेगळ्या टीका आहे ते बोलतात. ऍक्च्युली आम्हाला बोलायला, आम्हाला ते ऐकायला आम्हाला लाज वाटते. आता आम्हाला लाज, समोरच्याला आम्हाला लाज ऐकायला वाटते, समोरच्या व्यक्तीला बोलायला लाज वाटत नाही. मग आम्ही जर एखाद्या धर्माविषयी जर टीका करतो, एखाद्या व्यक्तीविषयी करतो, त्यांच्या देवाविषयी टीका करतो, त्यांच्या देवाबद्दल आम्ही अपशब्द बोलतो किंवा त्यांच्या देवाचा अपमान करतो, हे कितपत बरोबर आहे? कुणालाही एखाद्या देवाचा, एखाद्या धर्माचा, इतर गोष्टीचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. मग आम्ही का करतो? लोक म्हणतात पांढरे पादरी हिरव्या चादरी म्हणजे काय?
मुस्लिम धर्म हा पाकिस्तानचा नाही, तो अगोदरचा मुस्लिम हा भारतामध्येच होता. भारताचं विभाजन झालं तेव्हा पाकिस्तान देश बनला आणि काही लोक त्या ठिकाणी गेले. मी सांगितलं की दोन धर्माचे लोक एकत्र राहू शकत नाही म्हणून ते पाकिस्तानचे जे फाउंडर मोहम्मद अली जिन्ना यांनी सांगितलं की मुस्लिम लोक आणि हिंदू लोक एकत्र राहू शकत नाही म्हणून मुस्लिमांसाठी मुस्लिम लोकांसाठी पाकिस्तान देश बनवला. पण जे लोक त्या पाकिस्तानमध्ये गेले आणि काही लोक भारतामध्ये राहिले, कारण का त्यांनी भारताला आपला देश मानला. भारतामधून काही लोक वेगळे झाले आणि तो वेगळा देश बनला गेला. मग हे जर लोक मुस्लिम आहेत, हे ख्रिश्चन लोक आहेत, हे अमेरिकेचे ख्रिश्चन नाहीये किंवा कोणत्या देशामधून आलेले नाहीये. ते आहेत की ज्यांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, येशूला मुक्तिदाता म्हणून त्यांनी स्वीकारलं. त्यांच्या धर्मगुरूविषयी मी बोलतो. आज मला जे काही मी हे बोलत आहे हे का मी ख्रिस्ती धर्मगुरू त्यांच्या नेत्यांविषयी त्यांना भेटलो, त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली. तेव्हा ते म्हणले की सर, ख्रिश्चन धर्म हा नाहीये, ती जीवन पद्धती आहे. पण सरकारने किंवा काही लोकांनी त्याला ख्रिश्चन धर्म म्हणून केलं. अमेरिकेमध्ये नाही, अमेरिकेतला ख्रिश्चन धर्म नाही. हे जे लोक आहे हे भारतामध्येच लोक आहेत. त्यांचं स्थानिक ते इथले लोकल ते आहे, त्यांचे मायदेश तो आहे. मग आम्ही काय त्या व्यक्तीला, मग ख्रिश्चन व्यक्तीला आम्ही त्याला डवचायचं, मुस्लिम व्यक्तीला डवचायचं, त्याच्या नावावरून त्यांच्यावरून शिव्या द्यायच्या, त्यांच्या मस्जिदेविषयी बोलायचं. कुणालाही कोणताही अधिकार हा दिला गेला नाहीये. मग दिलेला अधिकार नाही तर आम्ही का बोलतो? आम्ही एक मोठ्या सभेमध्ये लोकांच्या मध्ये आम्ही त्यांच्या देवताविषयी किंवा त्यांच्या धर्माविषयी आम्ही का बोलतो? आमचा देश जो नटलेला आहे तो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या चार पंथांनी, या धर्मांनी आमचा देश विविधतेने नटलेला देश आहे. आमचा देशामधला एक, जसं घराचे चार खुर्चीचे किंवा घराचे चार पिलर असतात, तसे हे आमच्या देशाचे चार पिलर आहे. जर एकही पिलर आमचा जर कमजोर झाला तर पूर्ण खुर्ची किंवा घर असं, ज्याला मी चार पाय बोलतो, तर ती कोलमडू शकते, तोडू शकते, फुटू शकते. म्हणून मला एक सांगायचं आहे का मी त्याविषयी करतो. आमचा भाऊ आहे मुस्लिम, जर मुस्लिम आपला भाऊ आहे, हिंदू आपला भाऊ आहे, आणि जे लोक आपल्याला एकमेकाविषयी बोलतात, एकमेकाविषयी आपल्याला चिडवतात किंवा एकमेकाविषयी द्वेष निर्माण करतात, जर तुम्हाला काही झालं तर ते नेते तुम्हाला वाचवायला येणार नाही. तुमचा जो शेजारी आहे तर शेजारी तुम्हाला वाचवायला येईल. म्हणून त्या शेजारच्या बरोबर तुमचे संबंध कसे आहेत? ह्या 4, 5, 7, 8 वर्षापासून फार हे झालेलं आहे. प्रत्येक जो नेता येतो तो त्या धर्माविषयी, तो ह्या धर्माविषयी बोलतो. कुणी बोललं का की बाबा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आहे, मानवतेचा धर्म आहे, सर्व धर्माचा आदर करा, कुणी बोललंय का? नाही बोलत. कारण त्यांना, ज्याला त्याला आपल्या राजकारणावर आपली या धर्माची पोळी भाजून घ्यायची. त्या सर्व जर आम्ही जर करतो, आम्ही जर त्या विषयी बोलतो, काय आमचा रिस्पेक्ट राहील, आमचा आदर काय राहील? मी नेहमी सांगितलं, माझ्या व्हिडिओमध्ये मला हमेशा मी बोललो की बाबा आम्हाला काय, आमचा जो राम आणि रहीम हे आमचे दोन भाव आहे. हे आमच्या देशातले एक गुलाब आहे. आजचा रामाला आपल्या रहीम भावाचा काय एवढा त्रास? आजकालच्या तो ख्रिश्चन भाऊ असेल, जॉन असेल, पीटर असेल, त्याला काय एवढा द्वेष? हिंदू मुस्लिमांचा द्वेष करताय.
का आमच्यामध्ये कोणीतरी एक नफरतीचं बीज जे आहे, बीज जो पेरून जातो, त्याची भरपाई आम्हाला चुकावी लागते. आज आम्ही यापुढची आमची पिढी काय असणार आहे, आमच्या पिढीला तुम्ही काय आपण संदेश देणार आहोत? हेच करे बाबा रे, तुझा तो हिंदू धर्माचा, तो मुस्लिम धर्माचा, तो ख्रिश्चन धर्माचा, तो शीख धर्माचा, कुठवर जातीचं राजकारण किंवा धर्माचं राजकारण करणार आहात? कुठवर आपल्या लेकरांना नाही करणार आहात? ते येणारे लेकर आपल्या देशाचं भविष्य आहे. तर त्या भविष्यामध्ये जर तुम्ही जर धर्माचं राजकारण करता आणि त्यांना धर्माविषयी शिकवता, काय उभा राहील? तो परदेशातला ख्रिश्चन नाही ना परदेशातला मुस्लिम नाही. आम्ही या भारत देशाचे लोक आहोत. या देशावर आमचं प्रेम आहे हे म्हणून राहा, माणुसकी म्हणून राहा. शाहू फुलेंनी त्यांच्या विचारसरणीवर चालणार, प्रत्येक धर्माला समोर घेऊन चाला, प्रत्येक धर्माचा रिस्पेक्ट करा, आदर करा. तुम्ही नाही एक रिस्पेक्ट देऊ शकत तर कुणाचा अनादर करू नका. आदर नाही करू शकत तुम्ही, अनादरपणे करू नका. आज आम्ही आमच्या भावाविषयी आमच्या मनामध्ये राग, द्वेष, हेवा इतपत आमच्या गोष्टी आहे. त्याच्याविषयी वाईट बोलायचं, त्याच्याविषयी हे करायचं. जो बोलून गेला तो नेता, पांढऱ्या पादरी हिरव्या चादरी, म्हणजे तर तो मुस्लिम आणि ख्रिश्चन विषयी बोलायचं आहे. एक तर व्यक्ती बोलून गेले की ह्या धर्मापासून राहणाऱ्या लोकांमुळे देशाला धोका. वा, काय शिकवण देतात धर्माचे गुरु. आम्ही काय शिकतो आणि काय शिकवतो लोकांना. कुणीतरी येऊन बोलतं का, अरे बाबा सर्व धर्म समभाव, हिंदू माझा आहे, मुस्लिम माझा आहे, ख्रिश्चन माझा आहे, शीख माझा आहे, कारण ते माझे लोक आहे, माझ्या देशातले लोक आहे. भला आमचा आम्ही वेगवेगळ्या देशात वेगळ्या देवाला आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आम्ही पुकारत असन, मानत असन, बोलवत असन, पण लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, पण सर्व या चारही लोकांना मला एकच सांगायचंय की तुमच्यासाठी, माझ्यासाठी कोणता वेगळा धर्म नका. फक्त माणुसकीचा धर्म आहे. माणुसकीचा धर्म म्हणून जगा, माणुसकीचा धर्म म्हणून जगाला शिकवा. पण आम्ही ह्या सर्व गोष्टींमध्ये गुरफटून गेलो की आम्हाला एका विषयी जात काढायची, धर्म काढायचा आहे, हे करायचंय. एखाद्या नेत्याला पाहिलं की प्रवीण गायकवाड, जे संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण दादा गायकवाड, हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर किंवा विचारधारेवर चालणारे जे नेते, त्या दिवशी त्यांना त्यांच्यावर शाई फेक केली. भले ते कोणत्याही एक समाजाचं, कोणत्याही संघटनेचं नेतृत्व करत असेल, त्यांनी एक गोष्ट बोललं की छत्रपती संभाजी का नाही लावलं. त्या मूर्खांना मला एक सांगायचं आहे, बाबा रे, एखाद्या ठिकाणी, एखाद्या नावाच्या ठिकाणी जी लावला जातो तो आदरयुक्त असतो शब्द. जसं आम्ही शिवा म्हणू शकत नाही, पण आम्ही शिवाजी बोलतो, संभाजी बोलतो, संभाजी बोलतो. तो आदर आहे आमच्या सर्वांच्या मध्ये. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आहे, धर्मवीर संभाजी राजे यांचा आदर आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांनी दिलेल्या शिकवणी, त्यांनी दिलेलं काम, याविषयी आम्हाला आदर आहे. मग बाबाने कुठं, आता कुठं तुमचं राजकारण कुठं करता धर्माचं, का बोलता? आहे, प्रत्येकाला आदर आहे, पण आम्ही काय बोलून दाखवतो, आम्ही त्या घोषणा देतो. अरे पण त्यांचे विचारसरणी तुम्ही हे करा, त्यांची विचारसरणी तुम्ही काय करा,
वाटून घ्या, त्या विचारसरणीप्रमाणे तुम्ही हे करा. बघा आमचा देश कुठे एक जाईल लेवलला. पण आम्ही आमच्या देशात लोक आम्ही आमचा धर्म आमचा जो आहे जो शिकवला की तो धर्म त्या धर्माचा आहे, तो हिंदीचा धर्म आहे, तो शूद्र आहे, असं तसं नाही. आम्हाला त्यांचा आदर करायचा, जे या सर्व गोष्टीला सर्व धर्म समभाव आहे. माझ्यासाठी मुस्लिम एक सारखाच आहे, माझ्यासाठी हिंदू सारखंच आहे, माझ्यासाठी शीख सारखंच आहे, माझ्यासाठी ईसाई पण सारखाच आहे. मला कोण नाही वेगळं नाही. माझ्यासमोर ते माझे भाऊ आहे. भले वेगळ्या तुम्ही धर्माचे असा, वेगळ्या जातीचे असा, पण तुम्ही माझ्यासाठी माझे भाऊ आहात. आणि दुसरी गोष्ट मला मी सांगेन की शाहू फुले आंबेडकर यांनी जसं शिकवण दिली, बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी जी शिकवण दिली, या शिकवणीचं आचरण करा. आणि मी तर माझ्या ज्या शहरामध्ये राहतो, मी महाराष्ट्रामध्ये राहतो, तर मी एकच आमच्या ह्या सरकारला, जर माझा व्हिडिओ असं बघत असेल सरकारी कोणी व्यक्ती असो किंवा नेते असो, त्यांना मी एकच सांगेल की यांचं स्मारक तुम्ही हे करा. आम्ही आमच्या अनेक नेत्यांचे आम्ही पुतळे उभा केले आहे. यांचा संघ जे आहे एकाच बरोबर शाहू फुले आंबेडकर यांचे जे आहे त्यांचं स्मारक बांधा. आणि त्या स्मारकाकडे बघून आम्हाला एक असं वाटेल की आम्ही कुठेतरी एका त्या पद्धतीने किंवा या विचारसरणीवर चालणारे आहोत. भावांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास सर्व ठिकाणी शेअर करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.